महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लॉजवर नेलं, संबंध ठेवले आणि तरुणीला रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, तरुणीची क्रूर हत्या, रायगड हादरलं। लॉजच्या खोलीत नग्न अवस्थेत रक्ताने माखलेला तरुणीचा मृतदेह, क्रूरतेचा कळस, आधी बलात्कार, नंतर हातपाय बांधून क्रूर हत्या, आरोपी अटक। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 21 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या प्रकरणातील आरोपीला अखेर 5 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत मयत तरुणी हिचा मृतदेह मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये आढळून आला होता। प्राथमिक तपासात आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार वय 38 राहणार लांजा जिल्हा रत्नागिरी याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे। माहितीनुसार आरोपीने तरुणीचे हातपाय बांधून कोयत्याने वार करत हत्या केली। फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूपूर्वी तरुणीला अमानुष शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 103(1) हत्या व 64 बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित तरुणी अनुसूचित जातीतील असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे। दरम्यान हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। आरोपीने गुन्ह्यापूर्वी तयारी केली होती तसेच गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे। या घटनेनंतर माणगाव, गोरेगाव व परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे। 25 एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चा काढण्यात आला होता। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे। या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व लॉज व हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली असून नोंदणी पुस्तके व CCTV यंत्रणांची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या भीषण घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड। एक्चुअली लोनेरे गांव में एक ओंकार लॉज है, वहाँ पे एक महिला की ब्रूटल हत्या करी गई थी। उस सिलसिले में गोरेगांव पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर्ड है, मर्डर विथ रेप विथ एट्रोसिटीज एक्ट। उसमें जो एक्यूज है अनीस मालदार, वो गुनाह होने के बाद में उस रूम को ताला लगा के भाग गया था। रायगढ़ पुलिस के अलग अलग स्क्वाड्स, अलग अलग टीम्स महाराष्ट्र के बहुत सारे इलाकों में उसकी तलाश कर रहे थे, जैसे कि नई मुंबई, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगढ़। तो कल शाम को हमारी एक टीम को कामयाबी मिली है और उसको थाना में से अरेस्ट करे हैं। आज कोर्ट के सामने उसको हाजिर किया। कोर्ट ने 30 अप्रैल तक के उसका पुलिस कस्टडी रिमांड मंजूर किया है। आगे के इन्वेस्टिगेशंस चलते रहेंगे। थैंक यू। मुजरिम का बैकग्राउंड हाँ, एक्चुअली मुंब्रा पुलिस स्टेशन में उसके खिलाफ में एक ऑफेंस इसके पहले रजिस्टर्ड है। काय ऑफेन्स आहे? मर्डरचा गुन्हा आहे। त्या केसचे सगळे पेपर्स मला कलेक्ट करावे लागतील, पण ऑफेन्स रजिस्टर्ड आहे, दॅट इज फाईन। थँक्यू। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।